तिसऱ्या टप्प्यातल्या मतदारसंघाच्या प्रचार तोफा थंडावल्या। दुसऱ्या टप्प्यासाठी 18 एप्रिलला 10 जागांवर होणार मतदान। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आरोपांना भाजपकडून जोरदार उत्तर। भाजपाने ट्विटरवरून प्रसिद्ध केले व्हिडिओ। वाराणसी लोकसभा मतदारसंघातून प्रियंका गांधी निवडणूक लढवण्याची शक्यता। रॉबर्ट वाड्रा यांनी दिले प्रियंकाच्या उमेदवारीचे संकेत। 2019 ची निवडणूक माझ्यासाठी शेवटची। यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही। काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांची पत्रकार परिषदेत माहिती। पुणे काँग्रेसचा लोकसभेसाठी जाहीरनामा प्रकाशित। पुण्याच्या विकासासाठी चतुःसूत्री तयार। महात्मा फुलेंच्या वाड्यामध्ये सामान्य नागरिकाच्या हस्ते जाहीरनामा प्रकाशित। कोस्टल रोड प्रकल्प जैसे थे ठेवण्याचे मुंबई हायकोर्टाचे महापालिकेला आदेश। पुढील आदेश येईपर्यंत भराव न टाकण्याचे आदेश। गटाराचं काम दाखवून मालाडमध्ये राजरोसपणे पाण्याची चोरी। पाणी चोरांना स्थानिक नगरसेवक आणि आमदारांचा अभय असल्याचा नागरिकांचा आरोप। राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी। नाशिकमध्ये गारांचा पाऊस। पावसामुळे शेतीचं नुकसान। ठाणे रेल्वे स्थानकात भारतीय रेल्वेचा 166वा वाढदिवस साजरा। 16 एप्रिल 1853 रोजी ठाणे ते बोरीबंदर दरम्यान धावली होती पहिली रेल्वे। सोशल नेटवर्किंगवरील टिकटॉक ॲप डिलीट करण्याचे गुगल ॲपलला आदेश। केंद्र सरकारचे गुगल आणि ॲपलला टिकटॉक ॲप डिलीट करण्याचे आदेश। मद्रास हायकोर्टाच्या बंदीला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्थगितीनंतर केंद्राचं पाऊल।